महिला प्रबोधन मंडळाद्वारे आयोजित संस्कार कवच या संस्कार मालिकांतर्गत मी सौ विजया पाध्ये. बालमित्रांनो, आज तुम्हाला ऋग्वेदातील महान नारीचरित्र या मालिकांतर्गत आज देवमाता अदितीबद्दल मी सांगणार आहे. देवी अदिती ही दक्ष प्रजापतीची कन्या आणि महर्षी कश्यप यांची पत्नी होती. दिती आणि अदिती या दोघी बहिणी. दिती दैत्यांची म्हणजेच राक्षसांची माता, तर अदिती देवमाता होती. म्हणून देवांना आदितेयही म्हणतात. अ म्हणजे नाही, दिती म्हणजे मर्यादा, अर्थात जिच्या स्वकर्तृत्वाला सीमाच नाही अशी महान कर्तृत्ववान अदिती. ऋग्वेदाच्या 4थ्या मंडळाच्या 7व्या ऋचाची रचना अदितीने केली आहे. ती वैश्वदेव सूक्ताची ऋषिका आहे. जी सूक्त रचते ना, तिला ऋषिका म्हणतात. बालमित्रांनो, तुम्ही जाणताच की देव आणि दैत्य म्हणजेच सूर आणि असुर यांच्यात कायम युद्ध व्हायचे. का? कारण असुरांना म्हणजेच राक्षसांना तिन्ही लोकात आपलं आधिपत्य हवं होतं. भारतभूमीवर किती परकीयांनी आक्रमणे करून राज्य केले, पण हे तर फार नंतरचे आक्रमण आहेत बरं. सर्वात आधी दैत्यराज हिरण्यकश्यपू हा पहिला परकीय आक्रमण आहे ज्याने या भारतभूमीवर, देवभूमीवर राज्य केले. तुम्हाला माहितीच आहे की याच दैत्यराजाचा मुलगा प्रल्हाद महान विष्णुभक्त होता बरं. प्रल्हादाने प्रजेला विष्णुभक्ती शिकविली, संस्कार दिले आणि पुढे प्रल्हादाचा नातू बळीराजा याने पुन्हा भारतभूमीवर आक्रमण केलं आहे. म्हणजेच आमच्या देशावर सांस्कृतिक हल्ला केला, कारण त्याला इथे राक्षस राज्य हवं होतं. तो हिरण्यकश्यपूचा पणतू होता. मग हिरण्यकश्यपूसारखी त्याच्यामध्ये महत्वाकांक्षा तर होतीच, पण प्रल्हादाचाही काही दैवी गुण त्याच्यात होता. तो म्हणजे खूप दानधर्म करायचा. लोकांना जे हवं होतं ना, तेच तो करू लागला. याचे 2 फायदे झाले. तो फार लोकप्रिय झाला आणि दुसरे, सहज मिळणाऱ्या दानामुळे लोक आपलं कर्तव्य विसरले. लोक दानामुळे त्याच्या उपकाराखाली दबायला लागले. बुद्धिजीवी वर्गाला त्याने आपलेसे केले. परिणामी ज्ञान ओशाळ झालं. मुलांनो, लक्षात ठेवा बरं, जिथे ज्ञान ओशाळलं तिथे देश कोसळलं बरं. लोक पराक्रम विसरून चंगळवादी म्हणजे मजामोज करण्यातच जीवनाची धन्यता मानू लागले. बळीराजा चाणाक्ष होता बरं. त्याची नीती नंतर आलेल्या ब्रिटिशांसारखी होती. वरवर त्यांनी इथली संस्कृती जोपासण्याचा देखावा केला, पण शिक्षण संस्थेच्या उच्च पदावर राक्षस म्हणजे दैत्यच होते, कारण त्याला दैत्यांचं आधिपत्य हवं होतं. एकच स्त्री अशी होती की जिने दैत्यराज बळीची नीती ओळखली होती. जिने राक्षस राज्याच्या पारतंत्र्याचे जोखड झुगारून या देवभूमीला राक्षसांपासून, राक्षस राज्यापासून मुक्त करण्याचा संकल्प केला, आणि ती म्हणजे ही देवमाता अदिती होय. तिने साधना केली, तपश्चर्या केली. तेजस्वी, महापराक्रमी, कुशल संघटक अशा वीरपुत्र वामनाला तिने जन्म दिला, जो विष्णूचा अवतारच होता. वर्णन असे आहे मुलांना की वामन जन्मतःच 8 वर्षाचा होता. आता बटू वामनाचा उपनयन संस्कार म्हणजे मुंज करायची होती. मुंज नावाच्या गवताची मेखला मुलाच्या कमरेला बांधायची असते, म्हणून ती मुंज. मुलांनो, मुंजीला लागणारे सगळे साहित्य स्वतः देवी देवतांनी त्याला प्रदान केले असे वर्णन आहे. आता इकडे 99 अश्वमेध यज्ञ करून बळीराजा 100वा यज्ञ करायच्या तयारीत होता, जेणेकरून त्याला इंद्रपद म्हणजे देवतांचं राज्य मिळावं अशी त्याची इच्छा होती. बटू वामन बळीराजाला भिक्षा मागायला जातो. ओम भवती भिक्षां देही म्हणून
भिक्षा मागतो. बळीराजाच्या लक्षात आलं की कोणी ब्राह्मण याचक आपल्या दाराशी आला आहे. तो लगेच उठून जातो आणि त्यांना मी काय तुमची सेवा करू शकतो असं विचारतो. इकडे दैत्यांचे गुरु शुक्राचार्य हे मनोमन ओळखतात बरं. ही बटू साक्षात विष्णू आहे, जो दैत्य शासनाचा नायनाट करायला आला आहे. तो बळीराजाला समजावतो की याला भिक्षा देऊ नकोस. बळीराजाला आपल्या दानशूरतेचा खूप घमंड असतो. तो म्हणतो दारी आलेल्या याचकाला मी बिनमुख जाऊ देणार नाही. बटू वामनाने फक्त 3 पावलं भूमी मागितली. बळीराजाने संकल्प सोडला. बटू वामनाने पहिलं पाऊल पृथ्वीवर ठेवले. पूर्ण पृथ्वी व्यापल्या गेली. म्हणजेच राक्षस राज्यापासून पृथ्वीला अभयदान दिले. दुसऱ्या पावलाने आकाश व्यापून टाकले. म्हणजेच देवतांच्या राज्याला राक्षसांपासून अभय मिळालं. आता तिसरं पाऊल कुठे ठेवू म्हणून ते बळीराजाला विचारतात. बळीराजा म्हणतात माझ्या डोक्यावर ठेवा. बळीराजा हा सप्तचिरंजीवीपैकी एक आहे बरं. सप्तचिरंजीव म्हणजे जे जगात 7 अमर आहेत ते कोण कोण आहे? अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमंतश्च विभीषणः कृपः परशुरामश्च सप्तैते चिरंजीविनः. आता बळीराजाच्या डोक्यावर पाय म्हणजे चंगळवादाचा, आतंकवादाचा नायनाट. कारण बळीराजा चंगळवादाचा प्रतीक. इथे एक लक्षात येतं बरं मुलांना, की बळीराजाची भक्ती नवविधा भक्तीपैकी आत्मनिवेदनाची भक्ती आहे. म्हणून भक्तीला नमन करून स्वतः वामन म्हणजे श्री विष्णू पाताळात त्याच्या राज्याचे द्वारपाल झाले. कारण बळीराजाचं तसं मागणंच होतं की सदोदित तुमचे प्रातः दर्शन व्हावे. मुलांनो, गोष्ट आवडली ना? काय बरं शिकायला मिळालं आपल्याला या गोष्टीतून? आपल्या देशावर कुणाची कुदृष्टी तर नाही ना? देश चहूबाजूंनी सुरक्षित आहे ना? याचं भान तुम्हाला कायम असावं. उद्याचे तुम्ही देशाचे भाग्यविधाते. आपल्या स्वकर्तृत्वाने आणि परिश्रमानेच पैसा मिळवा. कुणाकडून विनासायास दान घेऊ नये. स्वकर्तृत्वाने आणि स्वकष्टानेच पैसा मिळवा. मुलांनो, तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही गेले ना तरी आपला देव, देश आणि धर्म कधीही विसरू नका. जय हिंद, जय भारत, जय जय भारत.